नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या जात पंचायतीचा जाच या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण याविषयी चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी पाहूयात की ही बातमी नेमकी काय आहे. तर त्याचं झालं असं, पुण्याच्या सासवडमध्ये जात पंचायतीच्या समोर मालमत्तेचा न्याय निवाडा करायला विरोध केल्यानं एका महिलेला समाजातून बहिष्कृत करण्यात आलं. तसंच 1 वर्षाच्या आत पुन्हा जात पंचायतीत प्रवेश करायचा असल्यास 5 दारूच्या बाटल्या, 5 बोकड आणि 1 लाख रुपये असा दंड भरण्याची मागणी नव्हे तर एक तुघलकी फैसला या जात पंचायतीनं सुनावला. तसंच धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी कोर्ट कचेरी केल्यास समाजातून कायमस्वरूपी बहिष्कृत करण्याची धमकी या कुटुंबियांना देण्यात आली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या सगळ्या आता पंचांवरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे या जात पंचायतीला मूठ माती देण्यासाठी या राज्यात कायदा करण्यात आला. पण जात पंचायत ही जातीसारखी जात नाही हे मात्र यातून समोर आलंय आणि काही गंभीर सवाल सुद्धा या प्रकरणानं निर्माण केले, ज्याची चर्चा करणं गरजेचं आहे. त्याआधी बघूयात पोलीस या संदर्भात नेमकं काय म्हणतात. याबद्दल काहीतरी कडक निर्णय घ्यायचा म्हणून त्यांनी जात पंचायत बोलवली. ती जात पंचायत 3 नोव्हेंबरला गराडे तालुका पुरंदर या ठिकाणी झाली. त्या पंचायतीमध्ये काही निर्णय घेतले गेले. त्याच्यामध्ये रीटा आणि त्याची पूर्ण फॅमिली यांना 1 वर्षासाठी जातीतून बहिष्कृत करण्यात आलं आणि जर जातीत परत यायचं असेल तर 1 लाख रुपये दंड, 5 बोकडं, 5 दारूच्या बाटल्या वगैरे अशा प्रकारचा दंड त्यांच्यावर आकारला. 1 वर्षात जर परत जातीमध्ये हे आले नाही त्यांना कायमस्वरूपी जातीतून काढले जाईल. त्यांच्याशी जे कोणी संबंध ठेवतील, रिलेशन संबंध ठेवतील त्यांनाही जातीतून काढलं जाईल. त्याला कोणी मदत करायची नाही, कोर्ट कामात मदत करायची नाही वगैरे निर्बंध त्यांच्यावर लादले गेले. मात्र सवाल हा आहे की एकीकडे राज्यात कायदा झाला, कोर्टाने या सगळ्याबद्दल सांगितलं की हे सगळं अन्यायकारक आहे, समांतर न्याय व्यवस्था या राज्यामध्ये चालू शकत नाही हे कोर्टाने सुद्धा सांगितलं. राज्यात कायदा सुद्धा झाला, पण जात पंचायतीच्या कारभाराला दणका दिलेला असताना सुद्धा दुसरीकडे राज्यात अशा पद्धतीनं जात पंचायती भरवल्या जातात, त्यांचे निवाडे सुनावले जातात आणि जातीतून बहिष्कृत करण्याचे फैसले सुद्धा राजरोसपणे या राज्यात सुनावले जात आहेत. राज्यात कायद्याला न जुमानता अशा प्रकारच्या या पंचायती भरवल्या जात आहेत का? अजूनही लोक जात पंचायतीला का मानतायत? जात पंचायतीच्या जोखडातून खरंच या महाराष्ट्राची मुक्तता कधी होणार आहे? आपला पुरोगामी महाराष्ट्र आजही जात पंचायतीच्या या बेडीत का अडकलाय? समाजामध्ये जनजागृती कमी पडतीये का? कित्येक गावात जात पंचायती छुप्या पद्धतीनं काम करतायत, त्यांना पाठबळ कोण पुरवतंय? असे अनेक सवाल पुन्हा एकदा निर्माण झालेले आहेत आणि या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आता आपल्या सोबत या क्षेत्रात काम करणारे मान्यवर जोडले गेलेले आहेत. नंदिनी जाधव अनिसच्या कार्याध्यक्षा पुणे जिल्ह्याच्या आपल्या सोबत आहेत आणि कृष्णा इंद्रेकर सामाजिक कार्यकर्ते आहेत. गेली अनेक दिवस ते या सगळ्या जात पंचायतीच्या जाचाच्या विरोधात लढतायत. ते स्वतः पीडित पण आहेत. त्यांनी स्वतःची लढाई लढली आणि समाजाला सुद्धा या बेडीतून मुक्त करण्यासाठी ते सातत्याने लढा देत आहेत. दोघांचंही स्वागत या कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत आणखी काही मान्यवर पाहुणे येणार आहेत, पण मला सुरुवातीला जायचंय नंदिनी जाधव यांच्याकडे. नंदिनीताई, हा सगळा जो प्रकार आहे हा कधीपासून सुरू होता आणि या सगळ्याला वाचा नेमकी कशी फुटली? महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे, कायद्याच्या राज्यानं या समांतर न्याय व्यवस्थेला झुगारून दिलेला आहे, त्याला बेकायदेशीर ठरवलंय, तरी देखील या पंचायती भरतायत कशा? खरं म्हणजे ह्या ज्या जात पंचायतीचं वर्चस्व आहे, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर जेव्हा होते तेव्हापासून ह्या जात पंचायतीच्या विरोधात बरीचशी प्रकरणं बाहेर आलेली आहेत आणि अजूनही आपण बघतो कायदा झालेला आहे 2017ला, तरीही अजूनही महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जात पंचायती बसल्या जातात आणि जात पंचायतीच्या माध्यमातून स्वतःच्या जातीवरती वर्चस्व कसं राहील यासाठी प्रयत्न केले जातात. त्याच माध्यमातून पुण्यामध्ये ही घडलेली घटना आहे. खरं म्हणजे राज्य सरकारने आता एक निर्णय घेतलेला आहे की जिथं ज्या गावाला किंवा ज्या वस्त्यांना ज्यांची जातीवाचक जी नावं आहेत
आणि ते बदल करण्याचे जे याचं आम्ही स्वागतच करतो खरं म्हणजे. हा स्वागतार्हच उपक्रम आहे. पण आज अशाही समाजामध्ये हे जात पंचायतीचं वास्तव आहे आणि त्या माध्यमातून घडणारे प्रकार हे खूपच भयानक आहेत. जे रीटा आणि हे जे पुण्यामधले जे प्रकरण घडलेलं आहे, गेली 1.5 महिना झालं हे प्रकरण घडलेलं आहे. रीटा आणि ही या दोघी बहिणी आहेत, त्या दोघी बहिणींचे वडील कोरोनाच्या यांनी मृत्यू पावले होते आणि त्या माध्यमातून मग माहिती घ्यायला लागले की त्यांची जी प्रॉपर्टी होती ती कुठे आहे, कारण आईला काही वाचता येत नाही त्यांच्या. त्याच्यामुळे या मुलींनी लक्ष घातलं की कुठे आहे काय याविषयी फक्त माहिती घेत होते. परंतु त्याच्यामध्ये असं झालं की तो वाद वाढत गेला. मग एकमेकांना शिव्या देणं अशा पद्धतीने गुन्हे घडत चालले होते. म्हणजे हे शिव्या द्यायचे बहिणी आणि ते शिव्या, आणि या माध्यमातून NC नोंदवण्यात आला होता. खरं म्हणजे जेव्हा NC नोंदवला जातो त्यावेळेलाच या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं असतं. आणि 1.5 महिन्यामध्ये साधारण पंच आणि हे जे पीडित जे कुटुंबीय आहेत हे लोक एकमेकांमध्ये समझोता करण्याचा प्रयत्न करत होते की यांनी फक्त लक्ष दिलं म्हणून समाजाने आणि शिव्या दिल्या या पंचांना, म्हणून यांनी असा निर्णय घेतला की जात पंचायत बसवली आणि ह्या मुलींनी वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये, कारण यांच्या समाजामध्ये मुलीला वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क काही नाही आहे आणि जर का तिने हक्क मागितला तर तिला अशा पद्धतीने बहिष्कृत करण्यात येतं. म्हणजे सुरुवात ही प्रॉपर्टीच्या वादातूनच झालेली आहे. मुलींनी त्यामध्ये लक्ष घालायचं नाही आहे आणि त्या बाईला जर का मुलगा नसेल तर मात्र तिलाही त्याच्यामध्ये अधिकार नाही आहेत. असे ह्या पंचांनी स्वतःचे कायदे बनवलेले आहेत, न्यायव्यवस्था बनवलेली आहेत आणि त्याच्या माध्यमातून हे बरेच दिवस झालं, 1.5 महिना झालं समझोताचा प्रयत्न चालला होता. परंतु त्याच्यामध्ये समझोतापेक्षा हे प्रकरण वाढतच गेलं आणि 20 तारखेला भारती विद्यापीठामध्ये हे दोघे कुटुंब, म्हणजे ह्या दोघांचं कौतुक करायला पाहिजे आहे. प्रत्येक वेळेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यांच्याबरोबर होते. ह्या दोघांनी तिथे जाऊन हा गुन्हा नोंद केला. भारती विद्यापीठामध्ये गुन्हा नोंद 20 तारखेला झाला. त्यामध्ये कृष्णा इंद्रेकर जे आहेत, जे जात पंचायतीच्या विरोधामध्ये लढा देतात, त्यांनी त्यांना सहकार्य केलं. काही अनिष्ट कार्यकर्त्यांनी त्यांना सहकार्य केलं आणि तो गुन्हा नोंद झाला. परंतु तो आत्ता 1 तारखेला सासवडच्या ठिकाणी वर्ग करण्यात आला. 0 नंबरनी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे कारण ज्या गावामध्ये पंचायत बसली होती, जे सासवड भागामध्ये गराडे म्हणून गाव आहे, त्या भागामध्ये ही जात पंचायत बसली होती आणि त्या जातीने असा निर्णय घेतला होता की जर का मुलींनी ह्या प्रॉपर्टीमध्ये जर का लक्ष देत असतील वडिलांच्या, तर त्या कुटुंबाला तिच्या म्हणजे नवऱ्यासहित, तिच्या आईवडिलांच्या सहित जातीतून बहिष्कृत करण्यात येईल 1 वर्षासाठी. आणि त्यांना जर का जातीमध्ये परत यायचं असेल तर 5 दारूच्या बाटल्या, 5 बोकड आणि 1 लाख रुपये अशी अमानत द्यावी लागेल. आणि जर का हे पोलिसांच्याकडे गेले तर मात्र यांना कायमस्वरूपी समाजातून बहिष्कृत करण्यात येईल किंवा यांना कोणी मदत जरी केली तर त्या लोकांनाही बहिष्कृत करण्यात येईल. असा जात पंचायतींचा जे पंच आहेत त्यांची वचक असते. त्याच्यामुळे या कुटुंबाला कोणी मदत करत नाहीये. त्यामुळे जेव्हा असे गुन्हे घडले जातात त्यावेळेला लगेच याबाबत कारवाई होणं फार गरजेचं आहे. नाहीतर त्या कुटुंबावरती हे पंच लोक दबाव आणू शकतात, दबाव आणतात आणि त्यामुळे यांना कोणाचा आधार नसल्यामुळे हे लोक घाबरतात आणि काही वेळेला अशी प्रकरणं मग माघार घेतली जाते, काहीतरी घडतं. त्याच्यामुळे आपलं काम काय आहे की आपण हे जात पंचायती जे वास्तव आहे ते बंदच होणं फार गरजेचं आहे. कारण आपला देश आहे तो संविधानावरती चालतो. पण ह्या ज्या न्यायव्यवस्था आहेत ह्या समांतर न्यायव्यवस्था आजही चालू आहे, जेव्हा की कायद्याने या सगळ्यांना बेकायदेशीर ठरवलेला आहे. आता आपल्या सोबत या सगळ्याबद्दल काम करणारे कृष्णा इंद्रेकर आहेत. कृष्णाजी, ही लढाई काही गेल्या काही दिवसातली नाहीये, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या सगळ्याबद्दल लढताय, पण ती बेडी काही तुटत नाहीये. आज जे प्रकरण समोर आलेलं आहे त्यात त्या महिलेनं जात पंचायतीचा जो तुगलकी फैसला होता तो नाकारला आणि त्यानंतर पोलिसात दाद मागितली. हा गुन्हा मानला गेलाय? बरोबर आहे. त्या महिलेनं ते आवाज उठवल्यामुळे वगैरे का ते किंवा ते पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे पंचानीने का त्यांना त्या बाईला जाब विचारला की तू एक स्त्री असून तू कशी काय तू हे करतेस, तुझी हिंमत कशी काय होतेस वगैरे म्हणून. आणि आम्ही बोललो तू येत नाहीये वगैरे.
आणि हे कुठेतरी ह्या नंदिनी जाधव मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ही सगळी पार्श्वभूमी आहे आणि त्याच्यानंतर मग हे तिला हे बायकॉट करण्यात आलेलं आहे ते. बर, ठीक आहे. खरं तर कंजारबाट समाजातल्या या जात पंचायतीच्या बद्दल आतापर्यंत अनेक वेळा आवाज उठला, पण या जात पंचायतीची जी बेडी आहे ती मात्र काही तुटत नाहीये. आता आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी मुक्ता दाभोळकर आहेत, सामाजिक कार्यकर्त्या, ज्या या सगळ्या क्षेत्रात गेली अनेक वर्ष काम करतायत. मुक्ताताई, कंजारबाट समाजातल्या या जात पंचायतींचे आतापर्यंत कितीतरी जाच महाराष्ट्राच्या समोर आले, अनेक केसेस दाखल झाल्या, पण तरी देखील आज अशा पद्धतीनं खुलेआम अशा जात पंचायती भरवल्या जातात आणि त्या जात पंचायतींमध्ये फैसले सुनावले जात आहेत. कायदा केला आपण, पण कायद्याचा धाक उरला नाही का? काय नेमकं समजायचं? तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे, की जात पंचायती खुलेआम बसवल्या जातात आणि त्या खरं तर कुठल्या एका जातीत बसवल्या जातात किंवा काही ठराविक जातींमध्ये बसवल्या जातात असंही नाही. काही जातींच्या शिक्षा ह्या जास्त अमानुष आहेत. जशी आता या प्रकरणामध्ये आपल्याला जी शिक्षा केलेली दिसते ती ज्याच्यामध्ये पैसे जास्त इन्व्हॉल्व्ड आहेत आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला अगदी सरळ हडताळ फासला आहे हे बाहेर असलेल्या बहुसंख्यांना वाटतंय. पण बऱ्याच जातीचे असे नियम आहेत की जे नियम पाळण्यासाठी त्यांच्या गाव पातळीवरती बैठका होतात, जात पातळीवर बैठका होतात. अशा एका बैठकीला मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ती म्हणून उपस्थित होते. त्या जातीमध्ये अशी समजूत होती की समान आडनावाच्या मुलांनी एकमेकांशी लग्न करायचं नाही. जसं काही हरियाणामध्ये असतं सगोत्र विवाह, हो. तशाच प्रकारची त्यांची समजूत होती. आणि हे उदाहरण मी अशासाठी सांगतेय की त्या मीटिंगला जवळपास एक 300-400 लोक त्या गावातले उपस्थित होते. त्याच्यामध्ये अनेक शिकलेले लोक होते आणि त्यापैकी जवळपास प्रत्येकाची अशी ठाम समजूत होती की भारताचा असा कायदा आहे की सगोत्र विवाहाला इथे बंदी आहे. आणि त्यांना जेव्हा आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न केला की असा कोणताही कायदा भारतामध्ये नाही, विशेषतः हरियाणामध्ये ही चाल खूप प्रचलित असल्यामुळे त्यातल्या काही लोकांनी अशा प्रकारची मागणी देखील सुप्रीम कोर्टात केली, ती देखील फेटाळून लावण्यात आलेली आहे. पण हा जो मुद्दा आहे की आपल्या जातीचे जे जगण्याच्या पद्धती आहेत त्या जणू काही कायदे आहेत, हे लोकांच्या मनामध्ये अगदी ठाम रुतून बसलेलं आहे. म्हणजे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मांडलं आणि मंजूर करून घेतलं, तेव्हाच प्रत्येक जातीचे जे लग्न, अडॉप्शन, वारसा या संदर्भातले वेगवेगळे कायदे होते ते बाजूला पडले आणि आता सर्वांसाठी एक सर्वसमावेशक कायदा लागू झाला. त्यामुळे या जातीत जरी अशी परंपरा असेल की मुलीला काहीही अधिकार द्यायचा नाही असं त्यांना वाटतं, पण तसं ते करू शकत नाहीत. पण या प्रकारची जाणीव एकतर त्यांना जात पातळीवरती झालेली नसते, कारण आपल्या समाजाचं बहुसंख्य आयुष्य हे जातीत बांधलेलं आहे. तुमच्या माझ्या घरी येणारी माणसं सुद्धा अनेकदा आपल्या जातीतली असतात. आपल्या सामाजिक जीवनामध्ये सुद्धा आपल्या जातीतल्या लोकांचं वर्चस्व असतं आणि त्यामुळे आपल्याला जगाची जी माहिती होते ना ती सुद्धा त्या जातीच्या परिप्रेक्षातूनच होते. आणि त्यामुळे या अनेक माणसांना असं वाटत राहतं की हाच जणू काही ह्या जगाचा कायदा आहे किंवा या देशाचा कायदा आहे, हा एका बाजूला झाला आणि दुसऱ्या बाजूला पंच असतात की ज्यांना ह्याची जाणीव असते की हे अन्याय आहे, आता याबद्दल बोललं जातंय, हा कायदा नाहीये, परंतु त्यांचे हितसंबंध या प्रकारच्या वर्तनामध्ये गुंतलेले असतात. त्यांना पैसे मिळणार आहेत, त्यांना दारू मिळणार आहे, अशा प्रकारे दुसऱ्यावरती वर्चस्व लादून त्यांच्या पुढच्या सगळ्या सोयी होणार आहेत. म्हणजे पुढे परत हे चालू राहण्याच्या पैसे, दारू हे प्रकार. त्यामुळे त्यांना जरी जाणीव असली तरीही ते या गोष्टी करत राहतात. ही शुद्ध गुन्हेगारी स्वरूपाची प्रवृत्ती आहे. त्यामुळे मला वाटतं 2 पातळीवर काम व्हायला हवं. एका बाजूला कायद्याची अंमलबजावणी व्हायलाच हवी. म्हणजे हा जो सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा आहे त्याच्या आधी सुद्धा इंडियन पिनल कोड मध्ये खंडणी सारखा कायदा आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इथे त्यांनी पैसे मागितलेले आहेत. खंडणीच्या गुन्ह्याखाली चांगल्यापैकी शिक्षा होऊ शकते, परंतु पोलिसांची या संदर्भात काय भूमिका असते की हे तुमचे आपापसातले वाद आहेत. म्हणजे जेव्हा नवरा बायको पोलीस स्टेशनला जातात त्यांच्यातला वाद घेऊन, तेव्हाही पोलीस हीच भूमिका घेतात. ते हे बघत नाहीत की नवरा बायकोला मारतोय किंवा इथे हिंसा घडतीये. जेव्हा रस्त्यावरती हा गुन्हा होतो तेव्हा ते त्याला आयपीसी खाली ट्रीट करतात, पण जेव्हा घरात मारहाणीचा गुन्हा होतो तेव्हा ते म्हणतात की हा तुमच्यातला आपापसातला वाद आहे. तसंच काहीसं जात पंचायतीच्या बाबतीत पण घडतं
की जेव्हा जाती अंतर्गत हे वाद होतात आणि त्यातून एखाद्या पार्टीला दंड किंवा बहिष्कार सोसावा लागतो, तेव्हा पोलीस म्हणतात हे तुमचे आपापसातले वाद आहेत. तुम्ही आपापसात हे सोडवा. पण बरोबर. हे लक्षात घेतलं पाहिजे पोलिसांनी देखील, की आपापसातले वाद नावाची कुठलीही चीज अस्तित्वात नाही. तुमचं जे काही पर्सनल असेल ते सुद्धा इथे कायद्याने बांधलं आहे. नक्कीच. नवरा आणि बायको पण सुद्धा एकमेकांशी आपापसात वाद घालू शकत नाहीत कायद्याच्या चौकटीबाहेर. हो. त्यामुळे पोलिसांनी पण हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि मला वाटतं या प्रकरणात ती जबाबदारी पोलिसांनी चांगली पार पाडली आहे, की त्यांनी गुन्हा दाखल केलाय. नाही, पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, पण जो वचक असणं गरजेचं आहे. आधी कायदा नव्हता याच्या विरोधात म्हणून ते मोकळे होते, पण आता कायदा आलेला आहे, त्याचा वचक असणं सुद्धा गरजेचं आहे की अशा पद्धतीनं बेकायदेशीररित्या जात पंचायती आपण भरवू शकत नाहीत. तो वचक कुठंतरी ठेवण्यात आज पोलीस प्रशासन कमी पडतंय का? पोलिसांना सुद्धा या कायद्याच्या बद्दलची माहिती आतापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही का? कसं हँडल करावं अशा प्रकारची प्रकरणं, याच्याबद्दलची काही कमतरता आहे का? या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे जर पैशाची मागणी होत असेल तर खंडणीचे गुन्हे दाखल करून या सगळ्या शोषण करणाऱ्या लोकांना गजाड कधी करणार हा सवाल आहे. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय विशेष वृत्तमालिका जात पंचायतीचा जाच, ज्या जाचातून अनेक लोक आतापर्यंत गेलेले आहेत. पीडित सातत्यानं समोर येत आहेत. न्यायासाठी खरं तर न्याय व्यवस्थेच्या समोर ते हात पसरतायत, पण जात पंचायतीचा जाच काही थांबत नाहीये. आपल्यासोबत आता विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आहेत. दरेकरजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. सरकारनं जात पंचायतीचा जाच थांबवण्यासाठी कायदा केला, पण कायदा करून सुद्धा हा जाच थांबत नाही. याला नेमकं काय म्हणायचं? नाही, खरं म्हणजे कायद्याची अंमलबजावणी होत नाहीये सगळ्यात महत्वाचं. आणि आज त्या समाजामध्ये काउन्सिलिंग करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण आपण बघाल की अशा प्रकारच्या घटना राज्यामध्ये अनेकदा झाल्यात. 2016ला हा सामाजिक बहिष्कारापासून नागरिकांना संरक्षण व्यक्तींना हा कायदा आला. हो. परंतु आज कायदा असल्याचंच माहित राहतही नाही. आता आपण इथे बघाल की या रीता कुंभार नावाच्या महिलेला त्या ठिकाणी जात पंचायतीने बोलावलं आणि जात पंचायतीने सांगितलं की बाबा तुला बहिष्कृत आम्ही करत आहोत आणि जर जात पंचायतीत समावेश करायचा असेल तर तू 5 बोकड, 5 दारूच्या बाटल्या आणि 1 लाख रुपये दे. म्हणजे कुठल्या युगामध्ये आपण अजून आहोत? आणि वरकरणी निवाडा दिला, जे न्यायालयाचं किंवा सरकारचं काम असतं पोलिसांचं, की तुला वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये कुठल्याही प्रकारचा हक्क राहणार नाही. म्हणजे खरं म्हणजे एका बाजूला आम्ही आता वाड्या वस्तीची नावं बदलायचं बोलतोय. हो. माळीवाडी असेल तर आम्ही बदलणार नाव, बौद्धवाडीचं बदलणार, ब्राह्मणवाड्याचं बदलणार. आणि एका बाजूला पुरोगमित्वाचे ढोल आम्ही पिटत असताना हे जर प्रकार होत असतील तर या सगळ्याचा उपयोग काय? आज खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आता एवढे दिवस झाल्यास 5-6 दिवस अजून त्यांना अटक झालेलं नाहीये. आज त्या ठिकाणी म्हणजे कुठे ते काय शहराच्या की आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर पळालेत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं हा विषय केवळ त्यांना अटक करण्यापुरतं सीमित नाही, तर आज कौमार्य चाचण्या सुद्धा त्या अशा समाजामध्ये त्या ठिकाणी होत आहेत. आणि मला वाटतं त्यांना या कायद्याचा प्रचार प्रसार करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यांचं अशा ज्या जुन्या रूढी समाज विघातक आहेत त्या ठिकाणी बाबा चुकीचे आहेत असं सांगून त्यांची मानसिकता सुद्धा त्या सगळ्या परंपरागत विचारांपासून दूर नेण्याची. एसपीने आज सांगितलं की अटक तर तुम्ही कराच, पोलीस करतील, 1-2 दिवसात अटक होतीलही. परंतु आज सरकार म्हणून, पोलीस खातं म्हणून या विषयाविषयी प्रबोधन होण्याची आवश्यकता. आपण सरकारला, गृह खात्याला कळवा. आणि मी स्वतः विधिमंडळामध्ये येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा विषय त्या ठिकाणी निश्चितपणे लावून धरेन. आणि अशा ज्या विघातक अशा प्रकारच्या ज्या समाजाच्या विघातक आहेत, जे कोणा फायद्याच्या नाहीत आणि जे विकृत स्वरूपाच्या आहेत, बरोबर, या सगळ्या गोष्टी मला वाटतं थांबणं आवश्यक आहे. आणि एक विषय म्हणून घेऊन या अधिवेशनात मी निश्चितपणे या ठिकाणी मांडीन. नक्कीच हीच अपेक्षा आहे खरं तर. आणि याच
विषयाला घेऊन न्यूज 18 लोकमतनं सुद्धा सरकारच्या समोर काही सवाल उपस्थित केलेले आहेत, समाजाच्या समोर काही सवाल उपस्थित केलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा त्या सगळ्या प्रश्नांना आता विधिमंडळात वाचा फोडणार असा शब्द दिलेला आहे. धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही ही सगळी सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. तेव्हा आपण बघतोय की एका बाजूला आज कायद्याचं राज्य इथं असताना अशा समांतर न्याय व्यवस्था समाजामध्ये आहे त्या आपल्या तुगलकी फैसला सुनावतायत. तो ऐकला नाही तर पुन्हा त्याच्यावरती शिक्षा सुनावली जाते आणि आपल्या शिक्षेतून मुक्त होण्यासाठी पुन्हा खंडणी मागितली जाते. हे सगळं दुष्टचक्र आहे आणि या दुष्टचक्रात हा समाज अडकलेला आहे. आता आपल्या सोबत या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी मुक्ता दाभोळकर आहेत. मुक्ताताई, कायदा आणला, कायदा झाला, कायद्यानं शिक्षेची तरतूद सुद्धा केली, प्रशासनाच्या पद्धतीनं त्याच्यावरती कारवाई सुद्धा करताय, आता त्या सगळ्यांना अटक सुद्धा होईल. पण मुद्दा हा आहे की ज्या समाजामध्ये या व्यवस्थेनं, अन्यायी व्यवस्थेनं लोकांचं शोषण केलं, लोकांना वर अत्याचार केले, त्या व्यवस्थेला पाठबळ का मिळतंय? कारण लोकांच्या पाठबळाशिवाय ही व्यवस्था टिकू शकत नाहीये. ज्या दिवशी लोक पाठबळ काढतील त्या दिवशी ही व्यवस्था मोडून पडेल. काय हे पाठबळ लोकांकडून मिळतंय आणि ही व्यवस्था टिकून आहे? आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रबोधनाची प्रक्रिया समाजामध्ये कशी रुजते हे. जे आज या एका जातीमध्ये घडतंय की त्यांचे जे परंपरागत नियम आहेत, ज्यातले नियम विशेषत्वाने बाईला कमीपणा आणणारे आहेत, त्या नियमांच्या अंमलबजावणीचा ते स्वतःच आग्रह धरून आहेत. आता आपण 150 वर्ष जुन्या महाराष्ट्रात जाऊ आणि तेव्हा आपल्या लक्षात येईल की ब्राह्मण समाजामध्ये सुद्धा पूर्वीच्या काळी, म्हणजे ब्राह्मण समाज, मी हे उदाहरण का घेतलं कारण महात्मा ज्योतिराव फुल्यांनी त्या संदर्भात विशेष काम केलेलं आहे आणि त्या काळी विधवा विवाहाला परवानगी नव्हती. त्यामुळे ब्राह्मण विधवांचं केशवपन केलं जाई, त्यांना लाल अलवण नेसायला लावलं जाई. याच्या विरोधात लोकांना सांगून सुद्धा फरक पडत नव्हता, म्हणूनच ज्योतिराव फुल्यांना नाभिकांचा संप घडवून आणावा लागला असणार. त्यांच्याच घरातल्या मुली होत्या की ज्यांच्या बालविधवा असून सुद्धा पुढच्या विवाहावर बंदी होती, ज्यांच्या वाटेला विशिष्ट भोग येत असल्याने महात्मा फुल्यांना बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू करावं लागलं होतं. म्हणजे त्याच समाजातल्या बाईच्या शोषणाला पाठिंबा होता. हे सर्व जातींमध्ये होत. 150 वर्षापूर्वी हे काही जातींमध्ये होतं, त्याला विरोध झाला आणि तो विरोध जाती अंतर्गत निर्माण नाही झालेला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा विरोध मांडणारी काही माणसं होती आणि त्यांनी स्वतःला होणारा सर्व त्रास सहन करून सुद्धा या विरोधाचा पाठपुरावा केला आणि हळूहळू समाज बदलत गेला. 2 पातळ्यांवर हे काम झालं की एक पातळी त्यातली आहे कायदा, की कायद्याची अंमलबजावणी होईल, त्यातनं भीती निर्माण होईल आणि जे कायद्याच्या अंमलबजावणीचा जो डिटरंट इफेक्ट असतो, त्या गोष्टीमुळे ती गोष्ट होते, तो गुन्हा होणार नाही. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जो मुद्दा मांडताय की त्या जातीतलेच लोक, त्या समाजातलेच लोक याला पाठिंबा देणं केव्हा बंद करतील, तर त्यासाठी ही सातत्यपूर्ण प्रबोधनाची प्रक्रिया राबवणं गरजेचं आहे. आता या समाजातले लोक असे नाहीयेत की जे अजून मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत, अशी ही माणसं नाहीयेत ज्या विशिष्ट समाजाबद्दल आपण बोलतोय त्यांच्यातली. त्यातली अनेक तरुण मुलं आज सरकारी नोकरीमध्ये आहेत. कृष्णा इंद्रीकरांच्या सारखे, विवेक तमायचीकर सारखी माणसं वर्षानुवर्ष त्यासाठी प्रयत्न करतायत समाजाने बदलावं म्हणून. पण तरीही परदेशातनं शिक्षण घेऊन आलेला मुलगा सुद्धा समाजाच्या रूढी परंपरा पाळण्याचं म्हणतो. याचं कारण आतून निर्माण होणारा हा आवाज अधिक बळकट होणं गरजेचं आहे. म्हणजे कसं आहे की माझ्यासाठी मला मदत करणारे एक ज्योतिराव फुले झाले, तर या मुलांना आता त्यांच्या समाजातले ज्योतिराव फुले व्हावं लागतंय 150 वर्षानंतर सुद्धा. आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी त्यांचं बळ वाढवलं पाहिजे. दुसरी एक प्रक्रिया यासाठी घडणं गरजेचं आहे की जे दुर्गा गुडिलूनी तिच्या जातीच्या बाबतीत, जात पंचायतीच्या बाबतीत घडवून आणलं की जात पंचायत बरखास्त करा म्हटलं, तर समाजाच्या जीवनाचं नियमन करण्यासाठी लोक इच्छेने जे एकत्र येतात त्या प्रक्रियेला एक सर्वसमावेशक रूप दिलं पाहिजे. आमच्याकडे जात पंचायत नाहीये, पण आमच्याकडे समाज मंडळ आहे, जिथे बाया पुरुष सगळे एकत्र बसतात. एकत्र बसून निर्णय घेण्याची आम्ही ही पद्धत काढली आहे, त्याचे आमचे हे नियम आहेत.
त्यामुळे भारतीय संविधानाच्या कक्षेत काम समाज जीवनाचं नियमन कसं करायचं याच्या काही प्रक्रिया देखील त्या जाती अंतर्गत तरुणांनी सुरू करणं गरजेचं आहे. त्यामुळे या 2-3 पातळ्यांवरती काम केलं तर मला वाटतं की जो आतून याच्यासाठी प्रतिरोध निर्माण होणं गरजेचं आहे हा. तो निर्माण होऊ शकेल. आणि अजून एक यातला मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की पोलीस काय किंवा शासन काय हे या संदर्भात खंबीर भूमिका का घेत नाहीत हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. कारण भांडण करणारे, बदल घडवू पाहणारे लोक 4 असतात आणि बरोबर, पण दुसऱ्या त्यांच्या बाजूला पाठीशी जातीची उभं लाखो मतं असतात. राहणारी जी यंत्रणा आहे ती त्या ताकदीने उभं राहू शकत नाही, म्हणून जी लढणारी माणसं आहेत त्यांना सुद्धा मर्यादा आहेत. म्हणूनच आज त्यांच्यापैकी लढणारे कृष्णा इंद्रीकर आपल्या सोबत आहेत आणि मला त्यांना तोच मुद्दा विचारायचा आहे की आज या सगळ्या लढाईमध्ये तुम्ही 4 जण समोर आलात आणि या 4 जणांना या व्यवस्थेचा नेमका काय अनुभव आला? ही व्यवस्था तुमच्या पाठीशी उभी राहिली का? कायद्यानं प्रश्न सुटला का? एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय जात पंचायतीच्या जाचाबद्दल, जो संपत नाहीये आणि आजही इथल्या अनेक माणसांना त्या बेडीतून मुक्त होता येत नाहीये. आपल्यासोबत आता या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी मान्यवर पाहुणे आहेत. मुक्ताताईंनी या सगळ्याचं विश्लेषण केलेलं आहे. पण इंद्रेकरजी, तुम्ही गेली अनेक दिवस या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने लढताय. अनेक केसेस तुम्ही समोर आणल्या. विवेक सारखा एक सहकारी तुमचा सोबत आला समाजातला, ज्याने या सगळ्याबद्दल आवाज उठवला, नंतर कृतीतून सुद्धा तो व्यक्त झाला. पण तुम्ही जेव्हा 4 माणसं या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात लढताय, ती बेडी तोडण्याचा प्रयत्न करताय, तेव्हा आपण ज्या कायद्यासाठी लढलात तो कायदा, ते प्रशासन आज तुमच्या सोबत आहे का? तुम्हाला ते पाठबळ देतंय का? सध्याचा जो कायदा वगैरे आहे किंवा प्रशासन जे आहे पाहिजे त्या तितक्या प्रमाणामध्ये ते नाही का सहकार्य होत नाही येते. तर याचं मी थोडं विश्लेषण करणार आहे. मी त्या अगोदर मी एक गोष्ट सांगणार आहे, जे आज हे प्रकरण जे घडलेलं आहे रीटा उर्फ सुहानी कुंभारच्या संदर्भात वगैरे. बरं. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जिथं आज आपण पुण्यामध्ये आहोत, तर त्या पुण्यामध्ये हे कंजरवाड जो समाज जो आहे, ज्या समाजामध्ये मी वावरतो, आणि हे जे सुहानी उर्फ रीटा कुंभार जे आहे, हा या सुद्धा एक नाही का मारवाडी कुंभार या नावाने ओळखला जातो हा समाज. पण तशी जात अशी नाही आहे. तर त्याला ते लोक त्यांची जात ही कंजरभाटच लावतात वगैरे ते. अर्थात आमचे तसे ते रोटीबिटी व्यवहार होत नाहीये, पण या पुण्यामध्येच राहतो वगैरे. तर हे एवढं ह्याच्यासाठी मी सांगतो मी ते, कारण हा समाज खूप छोटा आहे. तसं ते कात्रज, पाषाण, पुण्यामध्ये कात्रज, पाषाण, बावदान वगैरे, धनकवडी या परिसरामध्ये राहतो, सासवड वगैरे ते. आणि त्याच्यामध्ये हा समाजसुद्धा असाच दारू विकण्याचा व्यवसाय वगैरे, नंतर काही कालांतरानंतर तो रिअल इस्टेटमध्ये वर जाऊन काय, ह्यांच्यामध्ये पण ह्यांचा समाज कमी आहे आणि ह्यांची लोकसंख्यासुद्धा कमी असल्यामुळे ह्यांच्याकडे सुद्धा खूप कमी लोक श्रीमंत आहेत, पण बाकीचे लोक अजूनही मास त्यांचा हा गरीबच आहे. शिक्षणाचं प्रमाण बाकी आमचा जो कंजरवाड समाज जो आहे, जो तो त्याच्या मानानं खूपच एकदम कमी असल्यामुळे आणि त्याचं शिक्षणाचं प्रमाण सुद्धा खूपच म्हणजे नगण्य असं आहे ते. ज्या प्रमाणामध्ये आमच्या कंजरवाड समाजामध्ये हाय प्रोफाईल विदेशापर्यंत लोक शिकायला गेलेली वगैरे आहेत वगैरे, किंवा असं असताना सुद्धा मला एक म्हणायचं, जसं की मगाशी मुक्ताताईंनी म्हणाल्याप्रमाणे की किंवा माननीय दरेकर साहेब मगाशी बोलले की नाही का 1 लाख रुपये दंड, किंवा हे कोणत्या जमान्यात अजून चाललेले वावरतात वगैरे. तर साहेब, मी आपल्याला ह्या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे जे प्रकरण जे 1 लाख रुपये दंड, 5 बोकडं आणि 5 बाटल्या ह्याच्या सांगितलेल्या आहेत, समाजात जर परत यायचं असेल 1 वर्षाच्या आत, तर नाहीतर जर तुम्ही ते दिलं नाही तर नाही का त्यानंतर तुम्ही कायमचे तुम्ही हद्दपार व्हाल वगैरे समाजातून. तर तो जो नंदू राजपूत नावाचा जो माणूस आहे, त्यांचा जो सगळ्यात मोठा सरपंच किंवा मान्यवर जो आहे त्यांचा, तो त्या समाजाचा साहेब, आज तो आपण जर क्लिप जर दाखवत असाल, समजा लाईव्ह करत असाल, त्याच्यामध्ये लाल शर्ट घातलेला बघा तो माणूस आहे तो. तर त्याच्यामध्ये त्या माणसाकडं त्याची हवेली आहे सिंहगडच्या पायथ्याला खानापूरमध्ये, आणि त्याच्या हवेलीवर त्याचं हेलिकॉप्टर आहे, विमान आहे म्हणे, असं माझ्या ऐकण्यात आलेलं आहे. जर इतका माणूस जर गडगंज संपत्ती असताना सुद्धा तो जर माणूस जर अशा नाही का अजूनही नाही का ह्या अशा नाही का प्रथा परंपरा व्यवस्था जर टिकवण्यासाठी जर अजूनही तो त्याचा नाही का प्रश्न सोडत नसेल, तर हे किती त्या लोकांमध्ये भिनलेलं आहे. हे खूप मोठं म्हणजे नाही का वास्तव म्हणजे नाही का खूप दुःखदायक आहे ते.
आणि सर मला दुसरं एक म्हणायचं आहे या अनुषंगाने की मागे जेव्हा मी असंच नाही का अनेक जात पंचायतीचा किंवा आमच्या कंजरवाड समाजामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये दोंडाईचा हा जो जे परिसर आहे तिथे दोन अशी नाही का महिला म्हणजे लहान मुलींची लग्न झालीत आपल्या समाजामध्ये. तर पहिल्यांदा जेव्हा ते लग्न झालं होतं ते जवळपास 1-1.5 वर्षापूर्वीचं प्रकरण होतं ते. तर तेव्हा ते रात्रीच्या अंधारात 5 वाजता 4-5 वाजता झालं ते पण ते जेव्हा तिथं आपण ते आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि इतर नाही का संघटनामार्फत आपण त्यांचा ससेमिरा लावला होता तेव्हा ते पळून जाऊन त्यांनी प्रकाशा जे जिथं नंदुरबारमध्ये दक्षिण काशी म्हणतात तिथं त्यांनी लावलं वगैरे. त्यावेळेस आपले प्रयत्न अपुरे पडले. पण जेव्हा आता 3-4 महिन्यापूर्वी सर नाही का त्याच दोंडाईच्या मध्ये पुन्हा एक लहान मुलीचं लग्न झालं ते आणि तेव्हा आपण त्याचा ससेमिरा लावला वगैरे. तर ह्याच्यामध्ये मला एक नवीन गोष्ट अजून नाही का सर मला ह्या माध्यमातून सांगायचं आहे. जसं आपण गृह विभाग म्हणून पोलीस प्रशासनाकडे आपण नाही का आपण एक ठेवतो की ते एक डिपार्टमेंट आहे ते ती यंत्रणा आहे की आपल्याला आपल्या पूर्ण ते आपलं काम करेल वगैरे किंवा आपल्या मदत करेल वगैरे प्रशासन म्हणून वगैरे. पण सर मला ह्या माध्यमातून असं सांगायचं आहे की महिला व बाल विकास विभाग जो आहे आपल्या शासनाचा त्याच्या अंतर्गत जे महिला बाल विकास आयुक्तालय आहे आणि त्याच्या जिल्ह्याच्या लेवलला जे महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी जे आहे जिल्हा महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी त्या जेव्हा 4-5 महिन्यापूर्वी जे एक लग्न जे झालं ते लहान मुलीचं जे लग्न झालं समाजामध्ये त्याचं असंच आपण ससेमिरा लावला पाठपुरा करत असताना आपल्या सगळ्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तर तिथं ह्या ज्या जात पंचायतीच्या केसेसमध्ये पीडित येत नाहीये. हा जो आपलं एक जे मोठं जे आपलं एक दुःख जे होतं हे की पीडित येत नाहीये. आणि जेव्हा स्वतः जे पोलीस जे म्हणायचे की तुमचा नाही का जो पीडित आल्याशिवाय आम्ही नाही का त्याची कुठली आम्ही केस नाही काही करणार नाही आहे किंवा मगाशी मुक्ताताई म्हटल्याप्रमाणे की तुमच्या समाजामध्ये जा तुमच्या समाजात तुमचे न्याय निर्णय करतात वगैरे आम्ही तुमची केस घेणार नाही आहे. तर ह्याचा एक मोठा नमुना म्हणजे नाही का आज म्हणजे मला सुद्धा नाही का खूप म्हणजे नंतर कळालं की त्याच्यामध्ये आपल्या जिल्हा महिला बाल विकास अधिकारी जे आहेत तिथल्या त्या सुपरवायझर आहेत त्यांचं तर मला नाव नेमकं माहित नाहीये पण ती FIR ची कॉपी आहे. तर आपले सुपरवायझर आहेत त्यांनी तिथले जे महिला बाल विकास जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आहेत त्यांनी स्वतः जाऊन ते नाही का पीडितीच्या वतीने त्यांनी स्टेटमेंट दिलं. FIR लॉज झाली आणि त्याच्यानंतर तो गुन्हा तो झाला तो तिथल्या 5-7 पंचावर केसेस झाल्या वगैरे ते. आणि ती म्हणजे मला ह्या माध्यमातून सांगायचं आहे की जिथे पीडित येत नसेल तिथं त्या जिल्ह्याच्या जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आणि तिथली जी यंत्रणा आहेत तर ह्याच्यासाठी आपल्याला त्या महिला व बाल विकास आयुक्तालय ह्यांना सुद्धा जसं आपण पोलिसांच्या बागा पण लागलो त्या यंत्रणेच्या बागेत तसं आपल्याला ह्या दोघांचे कोऑर्डिनेशन कुठून तरी आपल्याला करावं लागणार आहे. आणि सर ह्याच पद्धतीने म्हणजे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पोलिसांची याच्यातली भूमिका महत्वाची आहे आणि इतर महिला बाल विकासचे जे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांची भूमिका सुद्धा महत्वाची आहे. जर त्यांनी या सगळ्याबद्दल पुढाकार घेतला तर निश्चितपणे एक गुन्हे दाखल होणं आणि त्याला वाचा फोडणं ह्या गोष्टी घडू शकतात. पण मुद्दा हा आहे मला हाच मुद्दा विचारायचा नंदिनी ताईंना की अशा अनेक पीडित आहेत असे अनेक पीडित आहेत पुरुष असो किंवा महिला असो की त्यांना अन्याय सहन करावा लागतोय. तो जर अन्याय सांगितला त्याच्या विरोधात दाद मागितली तर आपण जातीच्या बाहेर फेकले जाऊ पुन्हा बहिष्कृत होऊ आपल्या कुटुंबाचं काय अशा अनेक गोष्टी तर आहेतच. पण पुन्हा जातीतून बाहेर पडलो तर पुढे काय हा सवाल आहे. अशा अनेक गोष्टींमुळे दहशतीमुळे आजही या प्रकरणांना वाचा फुटत नाहीये. तुमच्यापर्यंत जेव्हा त्या पीडित येतात तेव्हा त्या नेमकं काय सांगतात त्यांची काय भावना असते आणि ही किती मोठी दहशत आहे. खरं म्हणजे पंचांची दहशत प्रचंड प्रमाणात असते. म्हणजे हेही कुटुंब प्रचंड प्रमाणात घाबरलेले आहे आणि यांना कुठल्या गोष्टीचा अनुभवच नव्हता. शिक्षण कमी असतं ह्या लोकांचं आणि आतापर्यंत त्यांनी बाकीचे न्यायनिवाडे पाहिलेलेच नसतात. फक्त म्हणजे बाहेरचे न्यायनिवाडे माहीत नसतात. पोलिसांच्याकडे जाणं त्यांना माहिती नसतं. पण ह्या कुटुंबाने ते धाडस केलं ते खूप महत्त्वाचं आहे. असे कितीतरी लोक धाडस करतात पण त्यांच्यावरती दबाव निर्माण केला जातो आणि जेव्हा ते पोलिसांच्याकडे जातात तेव्हा पोलिसांची भूमिका असते ती महत्त्वाची. यांना सपोर्ट करणं यांना आधार देणं मानसिक आधार देणं हा पण एक गरजेचा असतं. त्याप्रमाणे तो गुन्हा नोंद करून वेळीच त्याच्यावरती कारवाई करणं हे वेळोवेळी पोलिसांच्यापर्यंत हे कुटुंब जाऊन सांगत असतं. म्हणजे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये 20 तारखेपासून गुन्हा म्हणजे त्याच्या आधी जी प्रक्रिया चालली होती ती 10-15 दिवस प्रक्रिया चालली होती. ते पंचांना बोलून घेत होते त्यांना समजावून सांगत होते. पण जेव्हा असं केलं तरी पंच ऐकत नव्हते. शिवाय काय करतात की त्यांच्या विरोधात खोटी तक्रारी आणखी दाखल केल्या जातात ह्या कुटुंबाच्या विरोधामध्ये.
आणि नेहमी हे पण पाहणं गरजेचं आहे की ही केस झाल्यानंतर कितीतरी खोटे गुन्हे नोंदवले जातात. आतापर्यंत जेवढ्या केसेस दाखल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जर का आपण पाहिले की तर ह्या गुन्हे नोंद झाल्यानंतर दुसरे त्या विरोध पार्टीनेही त्यांच्या विरुद्ध खोट्या केसेस केल्या जातात, त्यांच्यावरती दबाव निर्माण केला जातो. ह्या लोकांना मानसिक आधार देणं फार गरजेचं असतं आणि वेळोवेळी ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा इतर जे सामाजिक कार्यकर्ते असतात ह्या लोकांना मानसिक बळ देत असतं. आणि हे जे तुमच्यावरती अन्याय होतो हे त्यांना समजावून सांगायला लागतं आम्हाला की तुमच्यावरती अन्याय होतो आणि हे इतरांच्यावरती अन्याय होऊ नये त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, तक्रारी नोंदवणं फार गरजेचं आहे, जेणेकरून ह्या पंचांच्या वरती वचक बसणं फार गरजेचं आहे. आणि हा कायदा जो आहे सर तो तर ह्या कायद्याचा म्हणजे मुक्ता मगाशी म्हटली की ज्याप्रमाणे जादूटोणा विरोधी कायदा म्हणजे त्याची प्रक्रियाच म्हणजे तो कायदा बनायलाच आपल्याकडे 20 वर्ष लागले, 18 वर्ष लागले. त्याच्यानंतर हा कायदा बनला. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा कायदा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे त्यासाठी 85 दिवस संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला आणि प्रत्येकापर्यंत म्हणजे की पोलीस असू दे किंवा तलाठी असू दे, सरपंच असू दे, ह्या प्रत्येक लोकांच्यापर्यंत हा कायदा पोहोचवण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये मी त्या रॅलीमध्ये 49 दिवस 26 जिल्हे फिरलेले आहेत आणि ह्या कायद्याचा प्रचार प्रसार केलेला आहे. पण अजून सुद्धा तो लोकांपर्यंत पोहोचत नाहीये आणि त्याच्यासाठी सरकारी पातळीवरून सुद्धा जर प्रयत्न झाले तर निश्चितपणे त्याला मदत होऊ शकते. एक छोटासा ब्रेक घेतो या चर्चेमध्ये, पण ब्रेकच्या नंतर आपल्याला चर्चा करायची त्या मुद्द्याची. आज जातीतून बाहेर काढण्याची ही एक तुगलकी निर्णय आणि जातीत घेण्यासाठी पुन्हा त्यांच्याकडून त्यांचं शोषण, मग ते आर्थिक आहे किंवा इतर सगळं शोषण, ही सगळी मानसिकता नेमकं काय दर्शवते, जातीचे ठेकेदार नेमकं काय करतायत, या सगळ्याची चर्चा ब्रेकच्या नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतच्या विशेष वृत्तमालिकेत आपण चर्चा करतोय जात पंचायतीचा जाच. पुण्यातल्या एका जात पंचायतीनं एका तरुणीला, एका महिलेला केवळ का आपली गोष्ट मानली नाही याच्यावरून जातीच्या बाहेर काढलं आणि पुन्हा जातीत घेण्यासाठी वेगवेगळ्या मागण्या केल्या, पैशांची मागणी केली आणि त्यामुळे या महिलेला सध्या न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. ती महिला समोर आलेली आहे, पण प्रचंड दहशतीखाली हे कुटुंब आहे. याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय की जात पंचायतीचा जो हा जाच आहे तो जाच संपत का नाहीये, कायदा आला तरी देखील. आपल्यासोबत आता मुक्ताताई आहेत. मुक्ताताई, आपण समाजाचे ठेकेदार आहोत, हा समाज आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे असं समजून या समाजाचं आर्थिक आणि सगळ्या प्रकारचं शोषण करण्याची जी वृत्ती, जी मानसिकता या पंचांची आहे ती नेमकं काय दर्शवते? आणि ही मानसिकता केवळ जुन्या लोकांमध्ये आहे की आता नव्या पिढीचे जी लोक आलेले आहेत ते सुद्धा हा वारसा ज्याला आपण म्हणतो या पंचायतींचा तो पुढे घेऊन निघतायत? कसं आहे की पॉवर किंवा सत्ता याची चव माणसाला लागली की त्याचा वापर करण्याची खुमखुमी सतत माणसाला वाटत राहते. हे आपण अनेक ठिकाणी बघतो जीवनामध्ये. हो. आणि पंचांच्या बाबतीत तर त्याला परंपरेचं मोठं सँक्शन आणि मान्यता आहे अशा प्रकारे सत्ता वापरण्याला. आज त्याला कायद्याची मान्यता नाही, पण आपल्या समाजामध्ये परंपरेची मान्यता ही खूप महत्वाची मानली जाते आणि त्यामुळे समाजामध्ये एकतर ह्याला मान्यता आहे. दुसरं म्हणजे जे जात समूह एकत्र राहतात गटाच्या स्वरूपात, त्या ठिकाणी जे या प्रथा परंपरांना विरोध करतात अशी माणसं 8-10 वेगळी असतात आणि उरलेली 50, 100, 200, 500 माणसं असतात जी त्या गटाचा भाग असतात. त्यांना एक गठ्ठा मतदार म्हणून अस्तित्व असतं. त्यामुळे अगदी नगरपालिकेच्या निवडणुकांपासून पुढपर्यंतच्या सगळ्या निवडणुकांमध्ये त्यांना एक काहीतरी न्यूसन्स व्हॅल्यू असते. आणि अशा वातावरणामध्ये या न्यूसेन्स व्हॅल्यूचं स्वतःच्या फायद्यासाठी ट्रेडिंग करणं हे लोकशाहीमध्ये आपण सगळ्यांनी कायम घडताना बघितलेलं आहे. की त्या सत्ताधाऱ्यांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी काय केलं, आपण त्यांचं नाव का काढतो, कारण त्यांनी
जे कोणी सरदारकीच्या नावाखाली असं ट्रेडिंग करत होते राजसत्तेशी त्यांना त्यांनी जेरबंद केलं. तर मला वाटतं की आत्ताच्या सत्तेचं पण कुठल्याही पक्षाची असो ती हे काम आहे की त्यांनी ही जी एक समजूत समाजामध्ये पसरलेली आहे की एवढ्या 4 लोकांना तुम्ही सांभाळलं की ही जातीची मतं तुम्हाला मिळतील, या समजुतीतनं प्रत्येक पक्षाने बाजूला पडलं पाहिजे आणि बरोबर आहे. म्हणजे त्याला त्याच्यासाठी पाठबळ मिळतंय एक प्रकारे, तुम्ही असं म्हणताय की मतांच्या राजकारणाचा सुद्धा याच्यात एक निश्चित. अँगल आहे आणि अर्थकारण सुद्धा आहे असं तुम्ही दर्शवताय. पण मग निश्चित प्रश्न निश्चित असा आहे, असणार. हा कारण जर इंद्रिकर सरांनी सांगितलं तसं एवढी मोठी संपत्ती या माणसांकडे येते कुठून, तर ती अर्थातच कुणाच्या तरी शोषणातनं प्राप्त होते. त्यामुळे एक तर ह्याला अशा प्रकारचे अगदी वास्तवात रुतलेले आयाम आहेत ते लक्षात घेतले पाहिजेत. आणि दुसरा याचा जो आयाम आहे त्याचा जात आणि पितृसत्ता यांचं जे परस्परात एक घट्ट त्याचं जे काही जांगड गुत्ता ज्याला म्हणतात तो तयार झालेला आहे ना, तो पण आपण लक्षात घेतला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं प्रसिद्ध वाक्य आहे की बाई हे जातीचं प्रवेशद्वार आहे. म्हणजे आपल्या समाजातल्या बायकांच्या चलनवलनावरती, त्यांच्या वर्तनावरती बंधन घालून सर्व जाती काय साध्य करू इच्छितात, बालविवाह करून जाती काय साध्य करू इच्छितात, तर ती मुलगी लहान असतानाच तिचं लग्न होईल, लहान असतानाच तिला मूल होईल, म्हणजे तिच्या पोटी जन्माला येणारी जी व्यक्ती असेल ती त्या जातीतल्याच पुरुषाची असेल ते मूल, आणि त्यामुळे जात तथाकथित शुद्ध राहील. त्यामुळे बरोबर. मला जेव्हा मी या रूढीबद्दल ऐकलं, आजच्या या विशिष्ट समाजाच्या रूढीबद्दल, की मुलींना कोणताही हिस्सा नाही, याच्यामध्ये मुलींच्या प्रती असलेली असंवेदनशीलता तर आहेच, पण बरोबर. मला याचा पितृसत्तेशी असलेला संबंध देखील दिसतो की बाईला जितकी तुम्ही स्वातंत्र्यापासून वंचित कराल तितकी ती बाई त्या जातीच्या पंचांच्या, जातीतल्या पुढाऱ्यांच्या अवलंबित्वाखाली येईल. आणि त्यामुळे परत हे जे आहे ना की जात शुद्ध ठेवण्यासाठी बाईला बळी आणि देणं, ही म्हणूनच हे प्रक्रिया सगळे सतत पंच चालत आज जातीचे चालत ठेकेदार बनून या जातपंचायतीच्या वरवंट्याखाली या समाजाला दाबू पाहतायत, ते स्वतःला ठेवू पाहतायत आणि त्याचं वर्चस्व आपल्याकडे ठेवू पाहतायत. या सगळ्यातून हे सगळं घडतंय. कायद्याचं राज्य आलं, या जातपंचायतीच्या विरोधात कायदा आला, तरी देखील आज जातपंचायतीचा हा जाच काही थांबत नाहीये. पण प्रश्न हा आहे तो म्हणजे लढणाऱ्या या माणसांना इथल्या व्यवस्थेनं आज न्याय देण्याचा. कारण जोपर्यंत इथली व्यवस्था इथल्या माणसांना विश्वास देऊ शकणार नाही तोपर्यंत त्या अन्याय व्यवस्थेवरचा विश्वास सुद्धा लोकांचा डळमळीत होणार नाही, याची सुद्धा खबरदारी इथल्या व्यवस्थेनं घेणं गरजेचं आहे. आज या निमित्तानं आपण सगळेजण आलात, आपली मतं मांडली, त्याबद्दल न्यूज 18 लोकमतच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.